मला हेही माहीत आहे की धनत्रयोदशीला काय काय खरेदी करतो आपण. तर सोनं चांदी आपण त्या दिवशी दिवाळीची खरेदी करू शकतो. पण त्यामध्ये आपण या काही गोष्टी आहेत ज्या मी आत्ता सांगणार आहे की या गोष्टी तुम्ही घेऊन आला तर तुम्हाला वर्षभर नाही अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. तर त्यामध्ये तुम्ही त्या दिवशी तांदूळ, हळकुंड, पिवळी मोहरी ही पण लक्ष्मी स्वरूप आहे तीही घेऊन येऊ शकता. त्यासोबतच तुम्ही एखादी चांदीचं नाणं, चांदीचं नसेल तर तुम्ही एखादी पितळेचं वगैरे वस्तू घेऊन आला तरी खूप उत्तम असते. त्याच्यामध्येच मी आणखीन एक व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही कुबेर चावी त्या दिवशी पितळेची घेऊन येऊ शकता. तर पितळ, चांदी तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता. कुठलंही एखादं भांडं खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही खूप एनर्जी तुमची चांगली राहावी, तुमच्या घरामध्ये अनिष्ट-अरिष्ट येऊ नये म्हणून शक्यतो काळ्या निळ्या वस्तू त्या दिवशी खरेदी करू नका. कपडे जरी तुम्ही खरेदी करायला गेला तरी त्या दिवशी कपडेसुद्धा तुम्ही काळे निळे सोडून बाकीचे ब्राईट कलरमध्ये आणा. का तर हा ब्राईटनेसचा सण आहे. हा लक्ष्मी मातेला उजेड खूप आवडतो, अलक्ष्मीला अंधार आवडतो आणि ब्राईटनेस लक्ष्मीला आवडतो. तर तुम्ही काय करा, त्या दिवशी लख्खत चमकणाऱ्या गोष्टी ज्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे अशा वस्तू तुम्ही नक्की त्या दिवशी खरेदी करा. नक्की करा. श्री स्वामी समर्थ. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.